सो हे गाईज कसे आहात तुम्ही सर्व. आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करतो. तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण काय काय होते तर आपल्यासोबत रोजच्या प्रमाणे आज पण आपल्या क्लासला जायचं आहे. इकडे आला सुयोग सोहम आणि दो कोण आहे तर हे चालले शाळेत. सोहम तर गेले आता शाळेत. आता खूप गायवडात काय आहे तर इकडे गायवडात असलं की धुळा बॉम्ब राहते पण गाडीवर. हे पहा महाविषय सोहमच्या गाडीवर लय आहे धुळा. इकडे तर आता कोणीच नाही, आता गेले सगळ्यांनी शाळेत. तर आपण जो आपल्या शाळेत आपल्या क्लासली. तर चला मग आता ऋषी काकाच्या घरी. तर पाहू जेव्हा पण आपल्याला आपल्या कंटेंटची कमी पडते तर येतो आपण डायरेक्ट आपल्या ऋषी काकाच्या घरी. तर पाहू आपण आता ऋषी काका काय करून राहिले. तर ते ऋषी काका बसेल. हॅलो गाईज, काय करून राहिले काही ना बा व्हिडिओ एडिटिंग करत सिनेमॅटिक शूट. बस आता तेच कर तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपण सिनेमॅटिक व्हिडिओ काढलेला आहे. तर त्याची एडिटिंग वगैरे चालू आहे, तुम्ही बघू शकता. एकदम जवळ बनवला आहे ना सिनेमॅटिक. आणि तुम्हाला सिनेमॅटिक व्हिडिओ जर पाहायचा असेल तर आपल्या इंस्टाग्राम चॅनलवर जाऊन व्हिडिओ बघू शकता. लाईक बी करा, फॉलो बी करा. आलो तर इकडे रूमवर आणि हे आपली रूम तिकडे. तर आता आलो क्लासली. आता आज आपण पूर्ण सिरियस क्लास करू आपला. तर चला मग आणि भेटू आपल्या क्लास झाल्यानंतर. मस्त जोक मारा रे या हसरे हलकट. तर क्लासमधून बसून थोडं बोर झालं होतं कारण की सर गेले बाहेर. आता मी क्लासमध्ये पूर्ण एकटा आहो. तर दाखवतो मी मला MSc पूर्ण क्लास. तर पहा मग इकडे आपला MSc क्लास. हे आपलं असं अंदर टाकते इकडे असं अंदर आहे. इकडे इकडे असे पूर्ण असे लॅपटॉप आणि हे आपण अति आपला विषय. आणि इकडे पूर्ण असे लॅपटॉप. तर आता मी माझ्या तारक मेहताचे ओल्ड एपिसोड हे राजा जी अपनी शक्तियों का पूरा इस्तेमाल कर रहे हो. तर झाला मला इकडे क्लासमध्ये टाइमपास. आता सुरुवातीचे दिवस तर असेच असतात म्हणा. बात तो सही है. तर चला आता डायरेक्ट घरी. तिथपर्यंत बघू काय होते की नाही आपल्यासोबत. तर चलो मग. इकडे खातो जाता आता पाणीपुरी. इथे या पाणीपुरी खायली. तर आता झालं मस्तपैकी जेवण. तर आता बघू काय आहे तर बाहेर आपल्याला कॉन्टेंट भेटते का. आपलं कॉन्टेंट भेटणं महत्वाचं आहे आपल्यासाठी. काय रे काय करून राहिले रे. इकडे उजिरा द्या जराशे. मी पहिले डोंबले त्यात येतात. पाहत आहे काय करून राहिले. बेकार ये ना उचलला. रान्ना तू येले उचल ना सोमले. सोमच्या आबा म्हणतात ते डोक्यावर घेशील तर पाडशील. हा हा ना अरे पाडशील ना रे. अरे हो काय तो पाय बोट्टा ती कुचिंग मना करून नाही आबा म्हणले डोक्यावर घेशील तर पाडशील केले. पण नाही आहे कारकिर्दी आबाले पाठशाल ना रे तुम्ही. कभी भी कुछ भी हो सकता है. कभी भी किसी पे ऊपर भी मेम बन सकता है. तर हा पा सोमवातून रील पोहून आला येते ऋषी काकाची. बेकार हे रील आहे. हे फोन मध्ये सध्या क्लिअर दिसून नाही राहिली. बरं करतो. हे पा आणि हा गडी अतून पोहून आला. तर ती आली हे. तर आता आलो मी ऋषी काकाच्या माडीवर. आणि ती आली हे मांजर ऋषी काकासोबत राहते. हे जवळ जवळ येते ती. जवळ जवळ राहते ते थंडीची. पाय खाऊन राहील ती. म्याव म्याव. हो दे वाघ मारीन मले. मा बहिणीच्या वाटी कोण चालला म्हणे. मावशी आहे. मला मावशीच्या वाटी कोण चालली म्हणे.
मगर लाडले गो 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 गो. आमची एक आनंदीले आबा आहेत, ते जवळपास त्याच्या रूमवर ते ना कितीतरी 35 मांजरा आहेत. त्याच्या रूमवर 35 मांजरा त्याने ठेवले आहेत. नशे ते वागवतात, त्याला सल्यूट आहे रे भाऊ. आणि रोज ते दूध देतात, खाय प्यायला देतात. आणि त्याच्या मेस मधल्या ते पोळ्या आणून त्याला रोज देतात. ते दूध गीत त्याचं पालन पोषण करतात, त्याला सल्यूट आहे. आपल्या घरी 2-4 मांजर आले घरी वागवल्या आपण की चालू होते. आई कल्ला करते, आजी कल्ला करते, काय रे हे मॅवून मॅन कसं वाटत. आणि ते एका रूमवर एकटे असतात म्हणा, पण ते 35-40 मांजर असे वागवतात. त्याच्या मनानं तेलही झालं. आणि ते म्हाताऱ्यात सध्या एवढं करणं सोपं नाही आहे, ते सल्यूट आहे. आणि तुम्ही बघू शकता की मांजर म्हणजे किती क्यूट असते. हो, हे 1-2 नाही, ते पण 35 मांजरा. तर आजचा व्लॉग इथंच संपवतो. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. तर भेटू त्याच्या लवकर, तिथपर्यंत बाय बाय.